वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल. आज आपल्याबरोबर आहेत ज्यांची ओळख खरं म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे, की प्रवीण आमरे. नमस्कार. आपल्या वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल. सर, आज आपण हॅरिस शील्डच्या उद्घाटनाला इथे आलेलो आहोत. 129वं वर्ष आहे आणि आज जे आहे 200 टीम पार्टिसिपेट करतात आणि हॅरिस शील्ड हे मला वाटतं की मुंबईचा प्रत्येक क्रिकेटर जो आहे तो गाईड शील्ड, जाईल शील्ड, हॅरिस शील्ड ह्या पद्धतीने पुढे त्याचं करिअर सुरू होतं. तर आपण काय सांगाल हॅरिस शील्डबद्दल, स्पेसिफिक तुमच्या आठवणी, तुमचा अनुभव? आता जाईल शील्डपासून मला वाटतं की तुम्ही सुरुवात केली आणि हॅरिस शील्ड पण आहे, तर ह्याबद्दल जरा. नक्कीच मला वाटतं की आज ह्या 200 टीम म्हणाला संघ पार्टिसिपेट करतात हॅरिस शील्डला आणि आपला मुंबई संघ हा 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकला आहे. पण मला वाटतं ह्या रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्यात असा एकही खेळाडू नसेल की तो जाईल्स आणि हॅरिस नाही खेळला असेल. तर मला वाटतं की हे एवढं मोठं योगदान आहे या टुर्नामेंटचं, कारण मुंबईतला प्रत्येक होतकरू खेळाडू हे टुर्नामेंट खेळतोच. त्याचं पहिलं जे मॅच टेम्परामेंट आहे हे इकडूनच सुरू होतं. मला वाटतं म्हणून एक मोठी ह्याला एक ऐतिहासिक इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही जसं म्हणालात की 129 वर्ष आता झाली आहेत ह्या टुर्नामेंटला, तर ती तेवढं टिकवणं ही मला वाटतं मोठी गोष्ट आहे. त्या ऑर्गनायझरचं पण तेवढंच आपल्याला क्रेडिट द्यायला पाहिजे, कारण कुठलीही स्पर्धा 100 वर्षावर चालवणं ते खूप चॅलेंजेस असतात, बरेच असतात आणि त्या सगळ्या ऑर्गनायझर्सनाही त्यांचा तो मान आहे की त्यांनी हे एवढं चालू ठेवलं. त्याचा फायदा मुंबईलाच नाही तर मी म्हणेन भारतीय क्रिकेटला झाला, कारण इकडनं आपल्याला अनेक तसे भारतीय खेळाडूही मिळाले. हॅरिस शील्ड म्हणजे स्कूल क्रिकेट आहे, आपण क्लब लेवल क्रिकेटवर जातो आणि त्यानंतर अकॉर्डिंगली सिनियर क्रिकेट चालू होतं. पण हॅरिस शील्ड ह्या सगळ्या मॅचेस माझ्या मते की ग्राउंडवर होतात, मैदान क्रिकेटवर होतात. किती डिफिकल्ट असतं तिथे क्रिकेट खेळणं बेसिकली? तर मी म्हणेन की तसं तू जर माझा अनुभव घेतला तर त्या वयात तर ना असं असतं की फॅसिलिटीज इम्पॉर्टंट असतात, ते मॅच खेळायला मिळते हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यावेळेला मला वाटतं की तो एक मोठा एक्साइटमेंट असते की अरे मी आज ह्या शाळेविरुद्ध खेळणार आहे, आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला हॅरिस जिंका. आम्ही साधाश्रमचाच होतो, त्यामुळे आम्हाला चॅम्पियनशिप कशी करायची हेच लक्ष असायचं आणि आम्हाला त्याच्यातनं ते मॅच म्हटलं की आम्हाला कुठलं ग्राउंड हे नव्हतं. आम्हाला वाटतं मॅच महत्त्वाची असायची, अपोनंट बरोबर खेळणं महत्त्वाचं असतं. आणि जसं आपण म्हणून की तिकडे आपल्याला आचरेकर सरांचं मोठं योगदान होतं की आमची त्यावेळेला कामतवर प्रॅक्टिस चालायची शिवाजी पार्कला आणि आमच्या विकेट्स चॅलेंजिंग असायच्या तिथे खेळणं. आणि म्हणून तिकडेच आम्हाला सरांची स्टोरी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सचिनला असो की सरांकडे कोणी चांगला प्लेअर असेल तर सर तिथे एक रुपयाचा पॉईंट ठेवायचे की त्या विकेटवर तुम्ही कसं सर्वाईव्ह करतात. तो धडा असायचा, की चॅलेंज असायचं की तुमच्या विकेटला ती प्राईज असायची, जो 1 रुपया नसायचा. तर मला वाटतं त्याच्यासाठी तुमची विकेट कशी न देणं हे एक त्याच्यामागचा हेतू होता आचरेकर सरांचा. आणि तुम्ही कसं तिकडनं जिंकून आलात तरच, तुम्ही आऊट झाला तर तुम्हाला तो 1 रुपया नाही मिळायचा. तर तुम्हाला तिकडे ते असायचं की तुम्ही तिकडे विनर कसा हवा, तर ते आचरेकर सरांनी शिकवलं. कारण कुठल्याही क्रिकेटमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर यू हॅव टू बी तुमचं एक्झिक्यूट करता आलं पाहिजे, तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ते. आणि ते मला वाटतं आम्हाला आचरेकर सरांनी शिकवलं की मॅच टेम्परामेंटमध्ये क्रुशल सिच्युएशन. आपण क्रिकेटमध्ये तुम्ही बघायला गाईल शील्ड असो, शाळेमध्ये पासूनच सुरू होतं की अरे क्वार्टर फायनल आहे, उद्या सेमीफायनल आहे, परवा फायनल आहे. प्रेशर वाढत जात असतं आणि ते तुम्ही कसं हँडल करता ते मला वाटतं त्याचं सारं श्रेय हॅरिस शील्डला जातं. कारण तिकडे तुम्ही शिकतात की चॅम्पियन बनायचं असेल तर तुम्हाला एक जे बाळकडू म्हणतात ते मला वाटतं इकडनं ह्या मुंबईच्या शालेय स्पर्धेतनंच सुरू होतं. आपण सगळं बहुतेक आचरेकर सरांचं तर ही ख्याती होती की भरपूर प्रॅक्टिस मॅचेस आपण सगळे खेळायचं, त्यामुळे तुमची प्रिपरेशन ग्राउंडवर व्हायची. बट ॲट द सेम टाईम इम्पॉर्टंट मॅच आहे तर तो माइंडसेट आहे, त्याबद्दल कोणती प्रिपरेशन? म्हणजे जसं आम्हाला आठवतं की आचरेकर सर कसायचे की मॅच झाल्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन करायचे आणि त्या मॅचमध्ये काय चुका झाल्या ते सगळ्या ग्रुपमध्ये डिस्कस करायचे. त्यामुळे मग प्रत्येकाला कळायचं की हे असं केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. किंवा तुम्ही 100 केल्यानंतरही सर कधी समाधानी नसायचे की अरे तू 200 करू शकत असायचा. ही जी वृत्ती होती ती सरांकडनं आम्हाला शिकायला मिळालं की ते सर कसं करून घ्यायचं. ते टेम्परामेंटमध्ये त्याचंच असायचं की आदल्या दिवशी मग सर आम्हाला आठवतं की सांगायचे अरे उद्या भात खाऊ नकोस, म्हणजे तुझ्या उद्या सकाळी तुझ्या मुवमेंट हे होतील ना, राईस कमी खा. ह्या गोष्टी ज्या होत्या ते सरांनी दॅट इज अ वन पार्ट ऑफ मॅच प्रिपरेशन होतं की लवकर झोप, म्हणजे तू तिकडे फ्रेश असशील. कारण तुझी बॉडी आम्हाला आठवतं की सर आम्हाला प्रॅक्टिसला पॅड घालून शिवाजी पार्कला धावायचे. सो तुमचे जे मसल्स आज आपण जे जिमला जाऊन तुम्ही तुमच्या मसल्सना ट्रेन करता ते तोच इनडायरेक्ट होतं की तुमच्याकडे तुमच्या शरीरात तेवढी ताकद असली पाहिजे की लॉंग इनिंग खेळता आलं पाहिजे. सो फिट बॉडी विल हॅव अ फिट माइंड हे आचरेकर सरांचं ब्रीद वाक्य होतं. सो त्यांना फिटनेस पण तेवढाच करून घ्यायचे आमच्याकडनं आणि त्याचे प्रिपरेशन तुमचे जसे म्हणाला तो महत्त्वाचा भाग होता की
तुमच्याकडे नुसतं स्किल असून चालत नाही, की तुम्हाला प्रत्येक क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्ष चॅलेंजिंग असतं. तुम्हाला एक इंजरी येऊ शकतात, ते येतात, तुम्ही कशा त्याला कोप करणार, या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात आणि ते आम्हाला आचरेकर सरांनी आमच्याकडनं चांगलं करून दिलं. तुम्ही म्हणालात ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. हॅरिस शील्ड पासून जेव्हा तुमचं इंटर कॉलेजिएट आलं, क्लब क्रिकेट सुरू झालं, तेव्हा पण तुमचं सरांशी टचमध्ये डेफिनेटली तुम्ही होता. इनफॅक्ट तुम्ही टेस्ट खेळला आणि साऊथ आफ्रिकामध्ये जेव्हा तुम्ही तिकडे जाऊन तिकडे 100 केले. दॅट वॉज वन ऑफ द ग्रेट इनिंग दॅट वॉट माझ्यासाठी या गोष्टी आपण कधी विसरू शकत नाही. मला फक्त एकच ह्या बाबतीत म्हणायचं की सरांची जी शिकवण होती ती तुम्ही नेहमी कॅरी केली असेल, पण सर जेव्हा तुम्ही स्कूल क्रिकेटर होता तेव्हा तुमच्याशी कम्युनिकेशन करायची आणि एक इंटरनॅशनल खेळाडूशी म्हणजे जेव्हा प्रवीण आमले टेस्ट प्लेअर झाले तेव्हा त्यांचं कम्युनिकेशन तुमच्याबरोबर कोणत्या प्रकारचं असायचं? मला वाटतं दॅटचं ग्रेटनेस होतं आचरेकर सरांचं, की त्यांना माहिती होतं की नर्सरीमधल्या स्टुडंटला कसं शिकवायचं आणि MBA ला कसं शिकवायचं. पण एक मूळ त्यांचं एक हेही होतं की क्रिकेटचं बेसिक सेम आहे. सो त्यांनी त्याच्याकडे नेहमी लक्ष दिलं की बेसिक्स कसे तुमचे स्ट्रॉंग होतील, तुमचा पाया कसा मजबूत असेल, आणि त्याच्याकरता त्यांनी खूप मेहनत करून घेतली प्रत्येक खेळाडूकडनं. तुम्ही आचरेकर सरांचं वैशिष्ट्य असंच आहे की तुम्ही कुठल्याही आज सरांचे डझनपेक्षा जास्त टेस्ट क्रिकेटर आहेत, 50पेक्षा जास्त रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत, पण प्रत्येक प्लेअरला नेहमी असंच वाटलं की सर आपलेच आहेत. सो मला वाटतं हा मोठा ग्रेटनेस होता की सरांनी तेवढं आणि सरांनी तेवढा प्रत्येकाला वेळ दिला. सो दॅट इज वॉट देअर, की मला प्रत्येकाची कुवत बघितली की त्याची जी कॅपॅसिटी आहे तेवढं त्यांच्यापेक्षा त्यांना पुश केलं गेलं नेहमी. त्यांना कसे ते एक स्टेप वर जाईल तो प्लेअर त्याच्याकडे त्यांनी भर दिला आणि स्वतः वेळ दिला. मला वाटतं हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता सरांचा. कोचिंग आता भरपूर काही बदललेले, आता पर्सनल कोचिंग वगैरे ह्या पण गोष्टी येतात, पण सरांनी मला वाटतं की टीम गेममध्ये कोचिंग करणं इज नॉट अ जोक. तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम कुठला असेल, लॉंग टेनिस असेल किंवा बाकीचं, तर तो एका सर्टन प्लेअरवर तो फोकस होतो. मात्र अख्ख्या टीमला घेऊन जाणारी एवढी वर्ष, शारदा सर मला वाटतं 15 ते 20 वर्ष त्यांनी डॉमिनेट केलं. पण ह्या गोष्टी किती डिफिकल्ट आहेत ॲज अ कोच म्हणून, कारण आता ह्या क्षणाला तुमचा जो पार्ट आहे क्रिकेटमध्ये, यू आर ऑल्सो देअर इन कोचिंग, सर ते किती डिफिकल्ट आहे? खूप डिफिकल्ट आहे. कारण मी सांगतो तुम्हाला की सरांचा नेहमी आपण किस्सा ऐकला की सर सचिनला आणि आम्हाला पण एक स्कूटरवरून एक मॅच आझाद मैदान, एक मॅच, पण ती एक मॅच करायला 4 मॅच एका दिवशी करायला प्लेअर तर अरेंज करायला पाहिजे होते. ते 4 टीम आणणं, आज आपल्याला बघितलं की एक टीम अरेंज करताना दम निघतो म्हणजे मुलांना आणणं, आणि त्या काळात सर 10 टीम अरेंज करायचे, सरांचे 10 क्लब सर चालवायचे आणि तेवढी मुलं असायची खेळायला. मला वाटतं हे फार कठीण गोष्ट होती, पण ते त्यांच्याकडे विजन होतं की आपल्याकडे जर टीम्स असतील, मुलांना खेळायला संधी मिळेल, मॅच टेम्परामेंट कसं त्यांना देता येतील. सरांच्या टीम खाली F डिव्हिजनपासून C डिव्हिजनपर्यंत, ससानियनपर्यंत सगळीकडे होत्या. त्यामुळे तो मुलगा वर आला तर त्याला पुढची डिव्हिजन होती, आणि मग सर स्वतः जाऊन, जसं मला शिवाजीबाई जिमखान्याकडे सरांनी पाठवलं किंवा तू जाऊन आता A डिव्हिजन कर, पण त्याआधी मी हिंद सेवक आणि ससानियनला खेळलो होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सरांना तू एक प्रवास असतो प्लेअरचा, त्या प्रवासात ग्रासरूटवरून त्यांना नेणं, तर मला वाटतं हे सरांना जमलं. ते तसं इतरांना जमेल ही शंका आहे. म्हणजे मी बघतो आम्हाला सरांच्या 10% पण नाही करता येणार जे काय सरांनी केलंय ते. आमले सर, आपण आज कोचिंग करतो बरोबर, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला जो काही सरांचा अनुभव आहे तो पण तुम्ही कॅरी करता. पण आज 2025 आपण आहोत, गेली 4-5 वर्ष जो काही चेंजेस आहेत कोचिंगमध्ये ते पण तुम्ही अनुभवलेले आहेत, परंतु ह्या गोष्टी आपण राईट ट्रॅकवर आहोत. मला वाटतं क्रिकेट खूप बदललं आहे, आता अपडेट झालं आहे. पण अगेन मग मी म्हणालो जसं सरांचं थेरी तेच होते ना, क्रिकेटचं बेसिक सेमच राहणार, किती बदललं. पण आता आपल्याला मला वाटतं की आपल्यालाही ओपन माइंडने राहणं गरजेचं झालं आहे, की ज्या टेक्नॉलॉजी झाल्या आहेत त्याचा जर उपयोग होत असेल. जसं मी इंडियाला खेळलो होतो, मी कधी स्वतःचा व्हिडिओ नाही बघितला, पण आज काळ असा आला की व्हिडिओवरतीच सगळ्या गोष्टी होतात. जसं तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे जातात किंवा हॉस्पिटलमध्ये जातात, तुमचा MRI XRA काढला जातो, तुम्हाला काय ट्रीटमेंट आहे हे सांगितली जातं. तर आज क्रिकेट बदललं. पूर्वीचा काळ असा होता की हा कोच म्हणतोय म्हणून ते करायचं, पण आज वेळ अशी आली की कोचलाही सांगावं लागतं की मी काय करतोय, कशावर मी वर्क करतोय. सो ती क्लिअरिटी येते, मग प्लेअरला लवकर समजलं जातं. नाही तर एक असं होतं की कारण त्यावेळेला टेक्नॉलॉजीच नव्हती आणि तशी बघणारे सरांसारखे बघणारे तसे डोळे नव्हते. आज आता आपल्याला टेक्नॉलॉजीचे डोळे देऊ शकतायत, तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच घ्यायला पाहिजे. लास्ट माझा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही या स्कूल क्रिकेटला ह्या छोट्या खेळाडूंना जे ॲस्पिरंट आहेत, भरपूर काही त्यांना करायचं आहे, तुमचा ॲडवाईस काय असेल? पण मला वाटतं की तुम्ही मुंबईला खेळतात तिकडे एक गोष्ट चांगली काय आहे की तुमचा परफॉर्मन्स नेहमी काउंट होतो आहे ना. बाकीच्या राज्यापेक्षा आपल्याकडे ते आहे की तुम्ही जर परफॉर्मर असाल
तर अजूनही आयुष म्हात्रे मुंबईला खेळतो, तो परफॉर्मर खेळला. तर मला वाटतं ही गोष्ट मोठी आहे. तर तुम्ही नक्की म्हटलं जाणार राजकारण आहे, हे आहे, ते आहे, पण मला वाटतं स्वतःवर विश्वास ठेवला आणि तुमचं स्वतःचं स्वप्न असेल की मला मुंबईला रणजी खेळायचं आहे, तर तुम्ही नक्कीच तो प्रवास करताना तुम्ही तिकडे पोचू शकाल. पण त्याकरता नक्कीच संकट येणार आहे. मुंबई कॅप आहे, तुम्हाला इतकी सहजी नाही मिळणार आहे. पण त्याच्यासाठी तुमची तयारी आहे का? जे काय कष्ट करायला लागतील, जे काय चॅलेंजेस येतील ते करायला, आणि त्यातून तुम्ही जसं मी म्हटलं की कन्सिस्टंट परफॉर्म करता आला पाहिजे, तरच तुम्ही मुंबईची रणजी कॅप घेणार. आणि मला वाटतं प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्याचं हे स्वप्न असलं पाहिजे की एक दिवस मला मुंबई रणजी ट्रॉफीची कॅप घालता आली पाहिजे, आणि त्यासाठी जे काय करावं लागेल त्याची माझी सगळी तयारी असली पाहिजे, तरच मला वाटतं ते शक्य आहे. क्रिकेट खेळणं हे जास्त डिफिकल्ट आहे की तो जो प्रवास आहे आणि त्यामध्ये येणारे हर्डल, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. जरुरी नाही सिलेक्शन आहे किंवा लोक तुम्हाला अतिशय स्तुती पण करतात, पण ॲट द सेम टाइम क्रिटिसाइज पण करतात. तर ह्या गोष्टी हँडल करणं किती डिफिकल्ट होतं? मला वाटतं तुम्हाला आयुष्य समजवतं क्रिकेट. क्रिकेट इज लाईक ते म्हणतात क्रिकेट क्रिएट्स कॅरेक्टर. तर मला वाटतं ते कॅरेक्टर तुमचं बनलं जातं की जसं तुम्ही म्हणाला तुमचं प्रेज आणि तुमच्या क्रिटिसिझम दोन्ही तुम्हाला इक्वल ठेवावे लागतात. तुम्हाला यशाने हरवूनही जाता येत नाही आणि अपयशाने खचूनही नाही जायचं असतं. तर मला वाटतं तो बॅलन्स करायला मला वाटतं क्रिकेट शिकवतं. कारण तुम्हालाही माहिती असतं की आज मी 100 केलं तर उद्या 0ला आउट होऊ शकतो, आणि आज मी 0ला आउट झालो तर उद्या परत 100 करू शकतो. तर मला वाटतं हे क्रिकेट शिकवतं आणि त्याचा उपयोग आयुष्यात होतो. कारण आयुष्यही तसंच असतं, कधी सोपं नसतं आयुष्याचा पण प्रवास. तुम्हाला अनेक चॅलेंजेस येत असतात, पण क्रिकेट तुम्हाला ते शिकवतं की कसं ते पचवणं. यशही पचवायला शिकवतं आणि अपयशही पचवायला शिकवतं. आज तुम्ही जेव्हा विचार करता अख्ख्या करिअरचा ॲज अ क्रिकेटर फ्रॉम स्कूल क्रिकेट टू आज, तुमची स्वतःचं त्याबद्दल मत काय? नाही, मला वाटतं की जसं मी म्हणालो की मी जसं आचरेकर सरांकडे गेलो तेव्हा माझं स्वप्न हेच होतं की मला मुंबईची रणजी ट्रॉफी खेळायला पाहिजे. पण मी बघितलं की मला सरांच्या आशीर्वादाने मला त्याही मोठं मिळालं की मला टेस्ट कॅप मिळाली. तुम्ही जसं उल्लेख केला तसं टेस्टला 100 झाल्या मला. तर मला वाटतं की तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे की मी तो माझ्या क्रिकेटच्या खेळाडू म्हणून मी जे केलं. आणि नंतरचा प्रवास होता प्रशिक्षक म्हणून की मुंबई रणजी ट्रॉफी प्लेयर म्हणून मी खेळलो नव्हतो रणजी ट्रॉफी फायनल, पण रणजी ट्रॉफी कोच म्हणून 3 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलो. तो मला वाटतं त्याचा खूप आनंद वाटतो. आणि नंतर जसं तुम्ही म्हणाल की नंतरचा मी प्रवास केला की क्रिकेटमध्ये मी अपडेट केलं की आपण पर्सनल कोचिंग करून, मग त्याचा मला फायदा झाला की मी रॉबिन उत्तप्पा असो, दिनेश कार्तिक असो, अजिंक्य रहाणे असो किंवा श्रेयस अय्यर असो, की ह्या मुलांबरोबर मी माझा प्रयोग करत गेलो की हे कसं क्रिकेटमध्ये अपडेट केलं पाहिजे, की आपण राईट ट्रॅकवर असून चालत नाही, तर आपल्याला तो प्रवास पुढे नेला पाहिजे, की आपल्याला अपडेट नवीन ज्या गोष्टी होतात. आणि त्याचाच प्रयत्न मी केला की जे नवीन टेक्नॉलॉजी आल्या क्रिकेटमध्ये लेवल 3च्या एक्झाम्स होत्या त्या मी स्वतः क्लिअर केल्या. मग त्यामुळे मला त्याचा अभ्यास केल्यावर कळलं की आपण अजून कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर मला वाटतं त्याचा मला खूप फायदा झाला. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी ऑल द बेस्ट. थँक्यू.